इकडे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन झालेलं आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रावरती अन्याय झाल्याचं शरद पवार गटाच्या वतीने म्हणण्यात आलंय। बिहार आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यांना भरीव मदत झाली, पण महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही असा सवालही त्यांनी विचारलाय। आढावा घेतलाय प्रशांत बढे यांनी। काल देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि यामध्ये महाराष्ट्राच्या पदरी मात्र काही पडलं नाही असा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष यांच्यातर्फे करण्यात येतो आहे आणि मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी या विरोधात आता आंदोलन होत आहेत। याचा निषेध होतो आहे। माझ्याबरोबर मुंबई अध्यक्ष राखी जाधव आहेत। काय सांगाल, नेमकी ही आंदोलन करण्याचं कारण काय म्हणणं आहे तुमचं? देशाचा अर्थसंकल्प जो आहे तो केंद्र सरकारने काल सादर केला आणि त्याच्यामध्ये निषेधार्थ भाष्य हे आहे की त्या ठिकाणी झालेली जी तरतूद आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद केली गेली नाही। केंद्र सरकारचा यावरती मी निषेध करते। आज राज्य सरकार जे आहे, महाराष्ट्र राज्य जे आहे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त टॅक्स जे आहे ते देशाला त्या ठिकाणी मिळत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्र राज्यासाठी त्या ठिकाणी तरतूद नसेल होत तर कदाचित हे केंद्र सरकार जे आहे हे कुबडी सरकार आहे। यांनी या प्रकारची ही जी भूमिका आहे ही फक्त आणि फक्त आज त्यांना जो लोकसभेला मिळालेलं जे अपयश आहे राज्यातून त्याच्यामुळे हे केलेलं आहे असं या ठिकाणी माझं मत आहे। महायुतीचं सरकार हे बोगस सरकार आहे, हे नागरिकांच्यासाठी या ठिकाणी काम करणारे सरकार नाही, हेच यामधून दिसून येते। धन्यवाद। माझ्याबरोबर होत्या राखी जाधव आणि या सगळ्याचा आता ते निषेध रस्त्यावर उतरून करतायत। मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, ठिकठिकाणी या ठिकाणी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे आंदोलन करण्यात येत आहेत आणि अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही भरीव योगदान मिळालं नाही म्हणून निषेध केला जातो आहे। कॅमेरा पर्सन हेमंत कदमचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।